रस्ता चोरीला गेल्याचं कधी ऐकलंय का? नागपूरच्या बोखारा ग्रामपंचायतीत असाच धक्कादायक प्रकार समोर आलाय। कागदोपत्री रस्ता दाखवून तब्बल 76 लाख रुपये उचलल्याचा आरोप आहे। एकूण 3.5 कोटींच्या विकास कामात घोटाळा झाल्याचा दावा नागरिकांनी केलाय। चौकशीनंतर दोषी ग्रामविकास अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय आणि नागरिक आता सरपंचांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतायत। रस्ताच नाही आहे आणि याचा बिल कागदावर पूर्ण काढलेला आहे। तर मलाही एक धक्का बसला की नागपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूर जिल्ह्यातून आहे। कुठलंही MB रेकॉर्ड नाही केलं, कोणतंही मेजरमेंट बुक नाही, काही नाही, काही बिल नाही। 76 लाख रुपये देण्याचं काम प्रशासक आणि त्यावेळेसचे तत्कालीन जोशी म्हणून ग्रामसेवक आणि याची सर्व माहिती जिल्हा परिषद CO महामुनी यांना देण्यात आली। संबंधित जे ग्रामपंचायत अधिकारी होते त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई यापूर्वीच झालेली आहे। ही जी तक्रार आहे ही ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातील कामांसंदर्भातील आहे। याची चौकशी प्रशासकीय स्तरावरती सुरू आहे। ज्या कामासाठी अग्रिम स्वरूपामध्ये काही रक्कम ग्रामपंचायतीने दिलेली आहे ती कामं अर्धवट स्वरूपामध्ये झालेली आहेत किंवा काही ठिकाणी ती कामं झालेलीच नाही आहेत। त्यामुळे एकंदर ह्या प्रकरणातलं गांभीर्य लक्षात घेता म्हणजे तातडीने ह्या चौकशी पूर्ण करून जे संबंधित याच्यामध्ये दोषी आढळतील त्यांच्या विरुद्ध म्हणजे नियमबाह्य पद्धतीने दिलेली जी अग्रिम रक्कम आहे ती वसूल करणे आणि इतर प्रशासकीय स्वरूपाची कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। 3.5 करोड़ रुपए के काम न करते हुए भ्रष्टाचार किए और पैसे उठा लिए। उसके अलावा MGP की एक नल योजना जो 52 करोड़ की जिला परिषद उपाध्यक्ष थे जब कुंदाताई राउत उन्होंने मंजूर करवाए थे, उसके मेंटेनेंस के नाम पर 78 लाख रुपए जो नल योजना ग्राम पंचायत बोखारा ने हैंडओवर किया नहीं है उसको मेंटेनेंस के नाम पर 78 लाख रुपए वहाँ पर भी निकाले हुए। ये विशाल कंस्ट्रक्शन, राहुल डाकोड़े, प्रशासक, सचिव और ठेकेदारों के सब मिलके ये काम किया हुआ है। करोडो रुपयाचा भ्रष्टाचार इथे इथले जे आमदार आहेत स्थानिक त्यांचे ठेकेदार इथे काम करतात आणि तक्रारी केल्यानंतर प्रशासक इथे BDO सचिन सूर्यवंशी साहेब आले होते। त्यांनी जिओ टॅगच्या फोटो वगैरे काढले, अहवाल बनवला। ते रोड बघायसाठी आले आणि खरंच खासदार साहेबाला पण दिसलं, तुम्हालाही दिसलं की 76 लाख रुपये उचलले पण रोड आणि नाली झालेली नाही। आता जनतेचे एकच म्हणणं आहे की ठीक आहे सस्पेंड झालाय, कारवाई झाल्या, पण आता वास्तविक पावसाचे दिवस आहे, लोकांच्या घरात पाणी चाललंय, तर रोड 76 लाखाचा रोड आम्हाला जमिनीवर पाहिजे, आमची एकच मागणी आहे।